गुड मॉर्निंग गाईज. ही बघा, ही आपल्याला आता अलिबागला घेऊन जाण्यासाठी कॅब आली. आपली फॅमिली वाट बघते. तो चलो अलिबाग. आज का टूर अलिबाग में है. सुप्रभात. बऱ्याच दिवसानंतर आज फिरायचा योग आलाय आणि आम्ही चाललोय अलिबागला. टाक टाक आतमध्ये टाक. सगळ्या बॅगा आतमध्ये टाक. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. तर आता CNG साठी ही भली मोठी लाईन लागलेली आहे. ड्रायव्हरने सांगितलंय थोडा वेळ उतरा, आराम करा. म्हणून आम्ही आपले आराम म्हणजे फोटो सेशन करतो. गाडीमध्ये CNG भरली की इकडनं आम्ही डायरेक्ट कुठे कुठे इथे इथे बोलून सांग कुठे. हा एंड करू. फायनली आम्ही रीच झालोय हॉटेलला आणि जस्ट चेक इन केली. आल्याला ब्रेकफास्ट स्टार्ट आहे आमचा. चांगला आहे ब्रेकफास्ट. टेस्टी आहे. हां हां. आता तुम्हाला काय नंतर चहा कॉफी. हां चहा कॉफी सांगतो. कसं वाटतंय? फ्लोटर पण आहेत ना फ्लोटर. घ्या घेतो. तो फायनली आम्ही चेक इन करतोय आता रूमला. हे काय आलं? ही कुठली फिश आहे? पापलेट आहे, हलवा आहे, सुरमई आहे आणि काय मांदिली. हे काय मांदिली? मांदिली माग तिच्याकडे. असं मार.
तर मित्रांनो फायनली चेक इन करतोय रूम मध्ये. सो काय झालं? आत्ताच केली काय सर्व्हिसिंग? काय ऑर्डर काय केली? चिकन फ्राईड राईस करायचं. अजून काय सांग प्लेट ना. सो फायनली लंच साठी ऑर्डर केलेले चिकन लॉलीपॉप, प्रॉन्स कोलीवाडा आणि फ्राईड राईस. मी काय खाणार आहेस तू? प्रॉन्स खाणार आहेस की लॉलीपॉप? हा काय तुला काय पाहिजे का तुला रे? चला मग चलो तूट पडो. देत नव्हतं, कुठेतरी बाहेर गेलेले आहेत. रविवार आहे ना. सो गाईज आम्ही आलो आहोत किहिम बीचला अलिबागच्या. साईन रिसॉर्टला आज आम्ही आहेत स्टेसाठी. खूप छान हॉटेल आहे आणि आता बीचला आलो. वॉटर स्पोर्ट आणि बाकीचे खेळ खेळायचे आहेत ओजस्वीला आणि मेकाला. अर्चित पण आहे सोबत. दादा है, कुछ शॉपिंग हो रही है इनकी. शॉपिंग चालू है. पैसे तो गायज आता हे सगळे समुद्रामध्ये पेवतलेत. ही तीन शंख दाखव आणि ते पण एकदम लाईव्ह आहेत, लाईव्ह जिवंत आहेत. हे बघा, हे बघा. शोमी शोमी हां थांब त्याच्या आतून बाहेर. हे बघ, हे बघ, हे बघ लाईव्ह आहे. हा रे सुपर. पण आता हे घेऊन जाणार का बॉम्बेला? हां ओजू बॉम्बेला घेऊन जाणार मग? पण त्याला खारं पाणी लागतं, नाहीतर मग ते मरून जाणार. ते खारं पाणी पाहिजे. बॉटलमधलं ओतून दिलंस आता.
जायचं हॉटेलला? हा ठीक आहे, नेऊया. गाडीला स्पीडच नाही तुझ्या. इधर नीचे बैठो चलेगा. ओजो ओजो काय घाबरायचं नाही. कुठे आलोय? मिडलला आलोय आपण. माझी बॅग कुठे आहे? तोपर्यंत सगळे सेट नाही होत ना, तोपर्यंत पुढे चालवणार. भाऊ म्हणजे मला भीतीच वाटत नाही. हात आतमध्ये घ्या, हात आतमध्ये घ्या. आतमध्ये घ्या. नाही करायचं तर नको करूस. जबरदस्ती नाहीये, करायचं तर कर. हा, कोणाला जबरदस्ती नाही. मी आणि अर्चितच जातो. नको, तू आणि माऊ जा. नाही माऊ नको, माऊला नको. माऊ नाही येणार. अरे मग तू एकदा ट्राय कर, एकदा ओजूला बघू दे. अर्चित आरामात पकडा, घट्ट घट्ट पकड. मजा. ऑलमोस्ट सर्व वॉटर स्पोर्ट राइड्स, सर्व आंघोळी वगैरे सर्व झालंय आणि आता डिनरचा कार्यक्रम आहे. डिनर में क्या खाओगे? प्रॉन्स. तुम क्या खाओगे? चिकन. तुम क्या खाओगे? मी का डिनरला काय खाणार? काय खाणार? सगळे चिकन खाणार आहेत, फक्त मी एकटा प्रॉन्स खाणार. प्रॉन्स मसाला इकडची स्पेशालिटी आहे. प्रसन्न रेस्टॉरंट आहे, फेमस आहे, म्हणून इकडे खास खाण्यासाठी आलो. मजा आली काय? हो, खूप मजा आली. एकटाच डेरर निघाला, एकटाच डेरर. आमची डेअरिंग नव्हती, आम्ही अर्ध्यातच आलो. ओजस्वी पण आली, मी पण आलो. पॅराशूटसाठी जे समुद्रामध्ये खोल नेलेलं ना, खोल, तेवढा खोलमध्ये गेल्यानंतर आमची डेअरिंगच झाली नाही. पॅराशूटवाल्या जहाजामध्ये परत शिफ्ट व्हायची. काय झालं काय नक्की?
खतरनाक भीती होती, हॉरिबल होता. आणि समुद्र पण असा उसळलेला होता ना, ते असं जहाज होत होतं. म्हटलं बाबा नको, कॅन्सल. कारण माझ्याबरोबर मेहिका पण होती आणि मेहिकासोबत कोणतरी पाहिजे म्हणून मी नाही गेलो. तर आमच्या अर्चितने केला. अर्चित भाई एकदम कसा फील होता? खूप मजा आली. मजा आली. त्याने जास्त हाईटपर्यंत म्हणजे नेलं, पण एवढं हे नाही केलं. छोट्या नेलं पण हाईटपर्यंत. छोट्या हाईटवरच नेलं ना. बरं केलं. ॲक्च्युली सेफ्टी पण महत्त्वाची आहे. खूप स्मॉल हाईटपर्यंतच नेलं, जास्त नाही. कारण समुद्र उसळलेला आणि चारी बाजूने लाटा येत होत्या आणि ते जहाज आहे ना असं होत होतं. बापरे, मला तर अशी भीती वाटत होती. म्हटलं नको, म्हणून मी कॅन्सल करून टाकलं. ओजस्वीने पण लगेच बॅकआउट केलं. ओजस्वी बोलली पप्पा मला पण नाही करायचं. बरं, चलो अभी खाना खाते, बाद में होटल में जाके देखते आगे का क्या कार्यक्रम है. तर फायनली चिकन थाळी दोघांसाठी आली. अर्चितने पण चिकन थाळीच ऑर्डर केली. अर्चित खाशील ना सर्व? फिनिश झालं पाहिजे, काहीच नाही राहिलं पाहिजे, समजलं? होजू, ताटामध्ये काहीच राहिलं नाही पाहिजे, सर्व फिनिश झालं पाहिजे. पुरी भाजी, उपमा, ऑमलेट आणि ब्रेड बटर आहे. तुला काय खायचं आहे? हो, काय खाणार? ऑमलेट आणि ब्रेड बटर. ऑमलेट आणि ब्रेड बटर. तू ग? तू रे? चला मग, चला घ्या फटाफट. ऑमलेट आहे ना? काल गेलो होतो जेवायला प्रसन्नामध्ये, मस्त आहे एकदम. नाही ते स्वतः मालकच मला भेटले ना बीचवर. ते बोलले की दळवी बोलले का, दळवी का कोण जोशी काहीतरी बोलले, संदीप खानविलकर ना, हां ते बोलले. तर आम्ही घेतलंय उपमा, ऑमलेट आणि पुरी भाजी. तू फक्त उपमा घेतलास? पुरी भाजी आणि ऑमलेट पण घेऊ शकतोस, ते पण आहे आपल्या कॉस्टमध्ये ॲड आहे. तू काय काय घेतलं का? फक्त ऑमलेट? बस बस. काय पाहिजे तुला? प्रशस्त आहे, प्रशस्त आहे खरं तर. तुला घाई लागली काय? बऱ्यापैकी झोक्यांची संख्या इथे आहे आणि वाढणारी पर्यटकांची गर्दी पाहता विकेंड्सला खूप सारे पर्यटक इथे व्हिजिट करत असतील. किंबहुना त्यामुळेच हे झोके जे आहेत प्रशस्त ठिकाणी लावलेले आहेत आणि नारळाच्या झाडांच्या खोडाला मस्तपैकी बांधतात घट्टपणे आणि सोडून देतात. खूप झोके आहेत, खूप. हे झोके सर्वजण प्रिफर करतात निवांतपणे, शांतपणे. मुलांची मजा चालू आहे इथे.
फायनली चेकआउट करतोय हॉटेल. कालपासूनची मजा फिनिश समाप्त. तो अभी पनवेल. तर मित्रांनो फायनली चेकआउट केलं आहे हॉटेलला आणि गाडी बुक केली आहे डायरेक्ट आता पनवेलला. मुलाबाळांना घेऊन वाया एस टी करण्यापेक्षा डायरेक्ट कॅबच बुक केली. जसं आलो तसंच जाणार. आणि मुलांनी मजा केली. खरं तर प्रॉपर्टी खूप छान आहे, लॉन आहे मस्तपैकी. आणि मुलांनी मजा केली म्हणून जास्त आनंद वाटतोय. कारण की इकडे तिकडे फिरायची गरज नाही, सर्व इकडे आहे हॉटेललाच. जेवण खाणं, स्विमिंग, इंडोर गेम्स, तुमचं बाकी गार्डन्स आहेत, 3-4 गार्डन्स आहेत. आणि काय प्यायचं हाल नाहीत. बाजूलाच बीच होता काल संध्याकाळी. बीचला वॉटर स्पोर्ट होतं, पॅराग्लायडिंग, त्याबरोबर बनाना बोट, राईड्स. मी काय केलं नाही, गेलो होतो पण घाबरलो, त्यामुळे लगेच मी क्विट केलं. जिथे पॅराशूटसाठी जी बोट असते ना मोठी, तिथे पिकअप करायला आले होते. मध्यावर गेल्यावर नंतर मी बोललो माझं माइंड चेंज झालं, बोललो मला नाही करायचं. आमचा अर्चित माझा भाचा आहे, त्याने केलं, त्याला मजा वाटली. मुलं अजून त्यांचा निघत नाही, त्यांचा पाय नाही निघत आहे मुलांचा. माऊला आमच्या मेंढक दिसलाय, फ्रॉग, मोठा फ्रॉग माऊने पकडलाय. सो अभी टुवर्ड्स पनवेल. चलो बाय बाय अलिबाग. फायनली घरी पोचलोय. तर ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा. चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.